त्या बैलगाडीच्या रूपाने जणू काही मला माझे बाबाच परत भेटले होते सखू. त्यांची माया होती का त्या बैलगाडीत. तिला पाहिल्यावर सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मन बाबांकडे धावत गेलं. जाऊ दे, तुला नाही कळणार सखू. मला कळतंय ना, म्हणूनच तर मी हुमाईचं लुगडं पांघरून झोपते. त्यात हुमाई मला जवळ घेते. सखू, हेच मला बाबांबद्दल वाटतं. अगं, बाबा म्हणजे माझ्यासाठी सुखाची सावली होती. त्यांच्या वागण्यात बोलण्यात शब्दात खूप माया असायची सखू. बैलगाडी मिळेपर्यंत त्या सगळ्या आठवणी, त्यांच्याबद्दलच्या भावना मनात दडल्या होत्या. पण मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारल्यावर कशा असंख्य मधमाशा उधळतात, तसं त्या बैलगाडीमुळे झालं. इतके वर्ष वाटायचं की रमाई सांगते तेच खरंय. बाबांना आमच्याबद्दल प्रेम माया काहीही वाटत नसणार. विसरले असतील ते आम्हाला. पण तसं नव्हतं ग सखू. बैलगाडी आल्यावर माझी ही समजूत कोसळून पडली आणि कळलं की बाबांच्या पोटात आमच्याबद्दल किती माया आहे. अगं, ती फक्त खेळण्यातली बैलगाडी नव्हती. ठेवा होता तो, अमूल्य ठेवा. बाबांनी माझ्यासाठी प्रेमाने पाठवलेली एकमेव आठवण, आणि त्याचीच राखवावी. नाही का सखू, हा आघात खूप भयानक आहे. उद्या जर बाबा भेटले आणि त्यांनी बैलगाडीबद्दल विचारलं तर मी काय सांगू मी. मामांजींना सांगा की बैलगाडी खूप छान आहे. मी ती सांभाळून ठेवली. सांभाळून ठेवली कुठे? अगं सखू, जळाली येते बैलगाडी. आपण खोटं बोलायचं? खोटं कशाला बोलायचं? हे बघा, आपण तुमचा अनमोल ठेवा सांभाळून ठेवलाय. सखू, बाबा, तुमच्या आदेशाप्रमाणे त्या कुत्र्यानं सागोती घातली. मोठा तीर मारलास. हा, निघता नाही. अरे बाबा, असं काय करतोय तुम्ही? सांगा ना, कोणतं बिंग फुटणार आहे माझं? सांगून टाका. कुठलं बिंग? अरे, तुझी पाप मोजायला गेलो ना तर हातापायाची बोट पण कमी पडतील. तुझं कुठलं तरी एक पाप डोकं वर काढणार. हे मला दिसतंय. बाबा, असं लाथाडू नका ना मला. आपल्या शिष्यावर असं रागावू नका. हे बघा, कोणतं संकट येणार आहे माझ्यावर ते सांगा आणि त्यातून बाहेर पडायची वाट धावा. सांगा ना बाबा, मी काय करू? आंधळी कोशिंबीर कधी खेळलायस का? काय? आंधळी कोशिंबीर, डोळ्यांना पट्टी बांधून पकडतात ना, तो खेळ खेळलायस? नाही. नाही ना?
जा तुझ्या मठात जाऊन तो खेळ खेळ. जा जा. अजून नरड्यात भरवणार नाही मी तुझ्या. स्वतःची अक्कल चालवायची आणि शोधायचं. हड हड लेक लेक हड हड कुत्र्या हड हड. लई कोड्यात बोलतो हा बाबा. आधी म्हणतो बिंग फुटणार, आता म्हणतो आंधळी कोशिंबीर खेळ. तोसक नुसतं गारा 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 फिरायला लागलंय माझ. बिंग फुटणार. अरे पण कोणतं बिंग फुटणार माझ? तशी तर लई बिंग आहेत माझी. हड 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 कुत्र्या हड. हा बाबा, बाबा जातोय मी, जातोय बाबा. अगं पण चुलीत टाकलेली बैलगाडी तुझ्या जवळ कशी आली? याचा अर्थ याचा अर्थ जळती बैलगाडी तू चुलीतून काढलीस? गप. खुणी आहेस का तू सकू? असं आगीशी कुणी खेळतं का? अहो ते आपोआपच झालं. ही बैलगाडी तुम्हाला प्राणाहून प्रिय झालेली लख्ख दिसत होती. खरंच सकू, तू माझा अनमोल ठेवा वाचवलास. इतके दिवस मी असंच गृहीत धरत होतो की आपले बाबा आपल्यासाठी नाहीच आहेत. विसरले असतील ते आपल्याला. पण या 2 घटना बघून असं वाटतंय की त्यांनाही आमची ओढ लागली. त्यांनाही आमच्याबद्दल आपुलकी वाटते, माया वाटते. खरंच. मग आपण मामांजींना शोधूया. अगं पण सखू, रमाईला नाही आवडणार. या दोघांवर खूप रागावली रमाई. आणि तिची माझ्यावर अपार माया आहे का? दैवत आहे ती माझं. तिला वाईट वाटेल असं आपण काहीही करायचं नाही. बघितलंच ना आज तिला किती मनस्ताप झाला ते. अहो मी काय म्हणते, आपण कोणालाही न कळू देता मामांजींना शोधायचं. म्हणजे याचा सासूबाईंना त्रास नाही होणार. आणि मामांजी जर भेटले तर सासूबाईंनाच त्याचा आनंद होईल ना. आणि आज सासूबाई चिडल्या कारण मामांजी इथे नाही आहेत ही कल्पना त्यांना सहन झाली नाही. पण मामांजी सुखरूप असावेत, ते घरी परत यावेत हे असं सासूबाईंना वाटत असेल ना मनापासून. एकदा का मामांजी समोर दिसले की ते मुळीच रागवणार नाहीत. उलट आपल्याला शाबासकी देतील. तुझं म्हणणं पटतंय मला सखू. ठीक आहे, आपण असंच करूया. बघा मामांजी नक्की सापडतील. हा बाबाजी हा, दिसत तर नाही ना. अजिबात नाही. मला ओळखा तुम्ही कोण? हा? डोळ्यावर पट्टी बांधलीये, कानात नाही घातलेली रुई. कळलं ना? ऐकू येतंय मला. याचा आवाज ओळखणार नाही का मी? बस आता आपण खेळायला सुरुवात करूया. या जो पकडला जाईल त्याच्यावर राज्य, त्याच्या डोळ्याला पट्टी बांधायची नाही, त्याचे डोळे काढण्यात येतील. वै जो पकडला जाईल त्याचे खरोखरचे डोळे काढण्यात येतील. कळलं? तर
आता आपण खेळायला सुरुवात करू. आणि हे बघा, टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवल्या की मला कळेल तुम्ही कुठात, मग मी येणार. चल फिरव रे, चल फिरव. 1 2 अरे वा, चक्कर आहे, जा चल. कुठे आहेत सगळे? कुठे आहेत सगळे? अरे टाळ्या वाजवा की टाळ्या. अरे गायबान्यांनो, तुम्ही टाळ्या वाजवल्या तर कळलं ना मला तुम्ही कुठे आहात. मग मी येणार की नाही तिकडं. टाळ्या वाजवा म्हणजे दिसा कळल. अजून नरड्यात भरवणार नाही मी तुझ्या. स्वतःची अक्कल चालवायची आणि शोधायचं. वय 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 म्हणजे टाळी वाजली की दिशा कळती. म्हणजे एखाद्याला मला एखाद्या दिशेला पाठवायचं असेल तर त्या दिशेला टाळी वाजवायची. म्हणजे टाळी वाजवू नये तर माझ्या हातात आहे, मी कोणत्या दिशेला वाजवायची ते. अरे आनंद मिळाला, संकटातून बाहेर पडायचा मार्ग मिळाला. चल, खेळ संपला, आपलं डोळं वाचलं. चला. मला काही कळलं नाही. टाळी वाजवायची, दिशा दाखवायची म्हणजे काय? अरे ते तुला कळलं असतं बाहेर, तर तू माझ्या जागी नसता का बसला. म्हणून तर तू तिथे आहे आणि मी इथं राजसिंहासनावर बसलोय, राजू मुकुट घालून. कळेल तुला बी, कळेल. येळ आली ना की कळेल. दिगू, तुझी न्याहारी झाली की तू तयार हो. भाऊजी, तुम्ही पण तयार व्हा. आपल्याला बाबाजींच्या मठात जायचंय. बाबाजींकडे आता कशाला? आपल्याला तुझ्या बाबांना शोधायचंय ना. मग ते कुठे असतील, काय कसं केलं पाहिजे हे बाबाजींना विचारायला नको? आपल्याला बाबाजींचं मार्गदर्शन लागेलच ना. त्यांच्या दिव्य दृष्टीने कुठे आणि कसं शोधलं म्हणजे तुझे बाबा सापडतील हे बाबाजीच सांगतील ना. खरंच रमाई, तू म्हणतीस की बाबांचा शोध घ्यायचा आहे म्हणून? बघितलं सकू, अगं तुझी इच्छा पूर्ण झाली. रमाई सकू म्हणालीच होती की आपण कुणालाही न सांगता बाबांचा तपास करू. आम्ही निश्चयच केला होता. तू नाही म्हणाली असतीस तरी आम्ही बाबांचा शोध घेणार होतो. अगं कार्टे, मी तुझ्या पाचवीच्या घुगऱ्या खाल्ल्यात. हो ना, छान. मग सखू, तू पण चल आमच्या सोबत मठात. बघूया बाबाजी काय म्हणतायत. यमुने, तू पण तयार हो. हा,
कुणाच्याही मनात कुठलीही शंका असायला नको. बाबाजींचे आशीर्वाद घेऊ, त्यांचं मार्गदर्शन घेऊ आणि शोध मोहीम सुरू करू. बाबाजीच आपल्याला आपल्या शोधाची दिशा दाखवतील. बाबाजी दिशा दाखवतील की दिशा भूल करतील? हात धरा एकमेकांचे. बोला जय झिंगरोबा. जय झिंगरोबा. काशीराम, अण्णा मुसुतार या दोघांमुळं आपल्या समध्यांच्या मनात संशय आलाय आणि त्या संशयाचं निराकरण करण्याचा आदेश गुरु झिंगरोबाने आम्हाला दिलाय आणि त्यासाठी तर प्रेतात्म्यांना आवाहन करायला सांगितलंय. तवा इथं प्रेतात्मी येतील. अजाबात घाबरायचं नाही, कुणी बी घाबरायचं नाही. हात सोडा. गुरु झिंगरोबा, आम्हा समण्यासनी घोर लागलाय का दिगूचे बाबा हयात आहेत की नाही. हयात असतील तर कुठे आहेत? झिंगरोबा, आता तुम्ही या आणि आम्हाला दिशा दावा. यो दिवा म्हणजे पंतांची प्राणज्योत समजायचं. गुरु झिंगरोबा, आता तुम्ही तिथं या आणि वाट दावा. यो दिवा ज्या दिशेला जाईल त्या दिशेला पंत असतील. या झिंगरोबा, दिशा लावा. या शांत, एकदम शांत. हे प्रेतात्म्यांनो, गुरु झिंगरोबाच्या आदेशाप्रमाणे आता यो दिवा चालवा. अंदावा आम्हाला दिशा. बघा दिवा चालायला लागलाय. बघितलं, दिवा चालला. दिवा आला इकडं म्हणजे पंढरपूरच्या दिशेला. याचा अर्थ झिंगरोबा म्हणतायत पंत बाहेर पडले, ते पंढरपूरच्या दिशेला गेले. हो 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 बाबाजी, ते तिकडेच गेले होते आणि दिवा सुद्धा त्याच दिशेने गेलाय. मनोरमी, झिंगरोबा आहे. झिंगरोबा कधी चुकीचं सांगतील वय. गुरु झिंगरोबा, पुढं पंत पुढं कुठं गेले ते दावा. दिवा थांबला. झिंगरोबा सांगते आहेत आपल्याला की पंत कुठे थांबले. बघूया कुठे थांबले. हे कोणतं गाव आहे? वडगाव. पंत वडगावला थांबले होते. हो हो, काशीराम काकांकडे गेले होते बाबा. खरंय. बघ मनोरमे बघ, झिंगरोबा आपल्याला वाट धावतायत. गुरु झिंगरोबा, पंत पुढं कुठं गेले? आमासनी दावा, वाट दावा.
तिथं थांबलेत म्हणजे ते गाव असणार. आपण बघूया कोणतं गाव आहे. सोनगाव. सोनगावला थांबले. हा बाबाजी हे नामू सुताराकडे गेले होते सोनगावला. पण दादा इतक्या जवळ आला आणि पुढे कुठे गेला? घरी काय नाही आला? हो ना, मला सुद्धा तीच रुखरुख लागली. खरं तर त्याने घरी यायला हवं होतं ना. मग कुठे गेले असतील ते? पडपड बंद करा तुमची. समध्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे जिंगरोबा. गुरु जिंगरोबा, सोनगाव वरून पंत नेमके कोणत्या दिशेला गेले? आमसनी दिशा दावा. घरापाशी येत आहेत. हा, घरापाशी आलते. घरापाशी आलते माघारी निघाले परत. रमाई दिवा विझला म्हणजे बाबा